नमस्कार मुलांनो. आंतरभारती इयत्ता 10वीच्या आंतरभारती पुस्तकातील 10वा पाठ आहे डास पीटिका. डास पीटिका अर्थात मच्छर. त्याला डास पीटिका असा शब्द लेखकाने दिलेला आहे. का बरं दिला आहे याचं कारण असं आहे, जसं मुलं जेव्हा मोठी होतात याने जब लड़के बड़े होते हैं तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावर मुरूम येतात, मुरूम आते हैं, उसको त्याला मराठीत तारुण्य पिटिका म्हणतात. काय म्हणतात? तारुण्य पिटिका. तर ते तारुण्य पिटिका, तशाच तारुण्य पिटिका डास जेव्हा आपल्याला चावतो है ना, मच्छर जब हमें डंक मारता है तब तसाच असा दामोड आल्यासारखा होतो आणि म्हणून यांनी डास पीटिका असं नाव ठेवलेलं आहे या पाठाचं. बघूया आता. अनिल अवचट लेखक आहेत या पाठाचे. 1944चा जन्म आहे लेखकांचा. प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार, पत्रकार. त्यांचे लेखन हे विश्लेषणात्मक आहे. त्यातून मानवी संबंधाचे, समाज व्यवहाराचे, एकूण मानवी वर्तनाचे चिंतन आणि त्याविषयीचे आकलन याचे मनोज्ञ दर्शन घडते. लेखकांचं जे लेखन आहे ते विश्लेषणात्मक आहे असं म्हटलं जातं. त्यांचं जे लेखन आहे ते विश्लेषण करण्यासारखं आहे. त्यानंतर यातून काय त्यांच्या लेखनातून काय उडगडून येतं, तर कोणी कोणी जेव्हा लिहितो तेव्हा आपल्याला हसायला येतं. म्हणजे त्यांचं लेखन कसं असते? विनोदी. कोई कोई ऐतिहासिक लिखता है, यानी शिवाजी महाराज या फिर कोई पौराणिक कथाओं पे रखता है. लेखक कशावर लिहितात? मानवी मनाचे स्पंदन, म्हणजे मानवी मन कसा विचार करतो, मानवी मन, हमारा मन किस प्रकार का विचार करता है उसके बारे में इन्होंने लिखा है. त्यावर्षी त्यांचे मनोज्ञ दर्शन, म्हणजे हमारे मन का दर्शन इनके लिखान में दिखाई देता है. फिर त्यांचे पूर्णिया हे पहिले पुस्तक बिहारचे समाज दर्शन घडवते. पूर्णिया नाम का उनका जो एक बुक है वह पुस्तक किसका दर्शन दिखाता है? बिहार. बिहार ये क्या है? प्रांत है ना. हमारे चौधरी मैडम रहते हैं बिहार के प्रॉपर वो, ठीक है. बिहार में नालंदा यूनिवर्सिटी पहली जो चाणक्य ने बनाई थी, नालंदा, ऐसे 2 यूनिवर्सिटी वहाँ पे है बहुत बड़ी. तो हे बिहारमधले लोक कसे आहेत त्याचं वर्णन या पुस्तकात त्यांनी केलेलं आहे. नंतर समाज दर्शन, समाज का दर्शन हमें देता है. त्यांची वेद, अधोर नगरी, निपाणी, छेद, संभ्रम, माणसं, कोंडमारा इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. इत्यादी बुक्स भी प्रकाशित हुई है. प्रस्तुत पाठात डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासासारख्या कीटकांनाही माणसासारख्या भावभावना आहेत अशी कल्पना करून विनोदी शैलीत लेखकाने वर्णन केलेले आहे. हमें जो लेसन देखना है इसमें क्या दिया है, तो मच्छर अगर बोलने लगे या वो क्या सोचते होंगे, काय विचार करत असतील डास, त्याविषयी लिहिलेला है. आपको क्या लगता है डास क्या सोचते होंगे? डास को अगर बोलने के लिए कहा तो क्या सोचते होंगे? कुछ आइडिया कर सकते हो? जैसे लेखक ने अपने बहुत सारा एक पूरे इतना बड़ा लेसन लिखा है, आपके भी मन में कुछ ना कुछ तो विचार आते होंगे. अगर आत्मकथा, डास की आत्मकथा लिखनी है, मच्छराची आत्मकथा लिहायची आहे, मनोगत लिहायचं आहे, तर आपल्याला लिहावं लागेल ना. वो खुद बोल रहा है तो क्या बोलेगा? एक 2 पॉइंट्स. यस, आज कोणाचा खून आपल्याला प्यायचा आहे, रक्त आज कोणाचं भिडणार आहे. और क्या? हाँ, अच्छा, इतना बड़ा इंसान है राक्षस के समान और हम इतने से हैं,
तो कैसे पिए, इसका इतना बड़ा इंसान है तो क्या होगा हमारा, ऐसा उसको उनको डाउट भी आया होगा. आणखी हां, आणखी कोणाला काही सांगायचं आहे? आणखी कोणते विचार येत आहे? नाही. चला आता काय म्हणतात लेखक, काय म्हणतात बघा. किती विचार मांडलेले आहे लेखकांनी, यानी कितना सोचा है. देखो, एक छोटे से मच्छर के बारे में लिखा है. देखो आप, त्या माणसाला बाकी काही प्रश्न नव्हते, तो सगळीकडे जमवून घेणारा माणूस होता. वो जो माणूस दिख रहा है ना उस चित्र में, उसके बारे में बता रहे हैं कि वो जो व्यक्ति है वो सभी जगह इधर उधर बराबर आसानी से कॉम्प्रोमाइज़ करता था, कहीं पे भी अपना अच्छा सा जमा लेता था. उसको कोई टेंशन नहीं आता था किसी के कोई भी जगह पर, कोई भी काम का टेंशन नहीं था. फक्त त्याची एकच अपेक्षा असे की रात्री निवांत झोपता यावे. सिर्फ एक ही अपेक्षा रहती थी कि रात को अच्छी तरह से निवांत म्हणजे शांतपणे झोप यावी, ही त्याला अपेक्षा होती. पण वहाँ पे अर्धविराम है. हां, पण ते डास तेवढीही इच्छा पुरी होऊ देत नसत. पण डास जे होते त्याच्या घरचे वो बिल्कुल वह इच्छा जो थी उसकी पूरी होने नहीं देते थे. त्याला काय म्हणावे, हा झोपला की झालीच त्यांची गुणगुण सुरू. जैसे सोया ये व्यक्ती की गुणगुण सुरू. आपण पण घरी झोपल्यानंतर आमच्याकडले तर डास झोपू देतात आणि नंतर मग 3-4 वाजता डास चावत पण नाही, नुसती गुणगुण 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 गुणगुण. अरे काट लो और भाग जाओ यार. ये आवाज़ से भी ऐसे इरिटेट करते हैं, आवाज़ होती है तो भी इरिटेट हो जाते हैं. तशी गुणगुण गुणगुण सुरू असते त्यांची. आणि मग संध्याकाळीच खोलीचं दार खिडक्या बंद ठेवून पाहिली. यानी आने नहीं देना है इसको. तो वो व्यक्ति ने क्या किया, जैसे ही शाम होती है खिडकी बंद, दरवाजे बंद ठेवून पाहिली. अंगाला मलम चोपडून, तो भी मलम लावून चोपडून, डासांना हटवण्यासाठी अगरबत्ती जाळून, प्रकार पहा, सगळं करून झालं. म्हणजे त्यांना न येऊ देण्यासाठी काय काय केलं, अगरबत्ती लावली, दारे खिडक्या बंद केल्या, अजून दरवाजे बंद केले, अजून मलम लावले, है ना. अशा प्रकारचं त्यांनी केलं. नंतर डास दात देईना, सगळं करून झालं पण डास काही दात देत नव्हते, म्हणजे डास काही कमी होत नव्हते. पंखा लावल्यावर मात्र जरा शांतता मिळू लागली. पंखा लावला की थोडं शांत वाटत होतं, चांगलं वाटत होतं, डास थोडे दूर राहत होते. पण त्या ढणढण पंख्याचाही त्रास, तो जो माणूस होता तो म्हणतोय की त्या ढणढण पंखाचा त्रास होत होता. ढणढण म्हणजे त्याचा आवाज, पंख्याचा ढणढण असा आवाज होत होता आणि त्यामुळे त्याचाही त्रास होत होता. मग अपरात्री जाग यायची. अपरात्री म्हणजे आधी रात, यस, रात्री जाग यायची. तो पंखा बंद करून टाकायचा. उघडायला लागलं की दार खिडक्या उघडायचा. उकडायला लागलं की गरम होने लगा, उकडणे म्हणजे गरम होणे, गरम होने लगा की दार खिडक्या उघडून टाकायच्या. पंखा सुरू केला तरी आपल्याला आलेले याचक काय सोडणार होते त्याला. पंखा सुरू केला तरी आलेले याचक काय सोडणार होते त्याला. म्हणजे जे मच्छर आहे त्याला म्हटलेलं आहे याचक. याचक याने यस. और दूसरा मीनिंग क्या होता है याचक का. और संस्कृत में हमने याचक का मीनिंग देखा है. क्या है याचक का मीनिंग. याचक किससे कहेंगे. हाँ, याचक म्हणजे हां निधी, बरोबर आहे. भिक्षा मागणारा, भिक्षुक म्हणजे याचक, भिकारी. ठीक आहे, याचक.
तर याच्यात काय सोडणार होते त्याला, याच्यात इथे याच्यात कोण आहे, डास किंवा मच्छर, काय सोडणार होते त्याला. इकडे डास जमातीत याची चर्चा व्हायची. लेखक देखो अभी डास के तरफ जा रहे हैं कि डास जमातीत यानी उनके जमाती में, उनके पूरे परिवार में, जमाती म्हणजे परिवार में है ना, जमातीत याची चर्चा व्हायची. यानी जिस घर में जाते हैं उन लोगों की भी तो चर्चा वो करते होंगे साथ में, एक साथ मिलकर. कसला हा चिंगूस माणूस, कसला हा चिंगूस, चिंगूस म्हणजे यस हा मन कंजूस, उत्तम. कंजूस माणूस काही थेंब रक्तासाठी केवढा भाव खातोय, काही थेंब रक्तासाठी केवढा भाव खातोय. ने कितना भाव लेता है, इतना सा तो मैं खून लेता हूँ क्या, बहुत बड़ा के एक बाटली ले रहा हूँ है ना, इतना से थेंब के लिए कितना भाव लेता है. रक्तदानाच्या वेळी अर्धा लिटर रक्त काढायला म्हणे, तेही 2 दिवसात भरून येतं. रक्तदानाच्या वेळी अर्धा लिटर रक्त काढतात म्हणे. रक्तदान, बहुत सारे लोग रक्तदान करते हैं ना, हर साल 2 बार रक्तदान करते हैं बहुत से लोग, जिनका रक्त शुद्ध है, कोई भी बीमारी नहीं है, एडिक्ट नहीं है किसी भी चीज़ से, वो लोग हमेशा रक्त देते हैं. और ये बहुत अच्छी बात है. और फिर वो भर के भी आता है, ऐसे नहीं कि रक्त देने से आपका कुछ हानि होगी, उल्टा. और नया खून जल्दी से फास्ट ग्रो होता है और आप दूसरे की सेवा भी करते हो, है ना. बस आपको ब्लड प्रेशर, बीपी ऐसा कुछ बीमारी नहीं चाहिए, दारू सिगारेट ऐसी आदतें नहीं चाहिए, ये सब देखा जाता है. आणि हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे तर तुम्ही रक्त देऊ शकता. खूप लोक देतात रक्त. तर हा डास काय म्हणतो, ये डास बोल रहा है की अरे जेव्हा रक्तदान देता तेव्हा तुम्ही अर्धा लिटर रक्त देता, हां, आणि ते भरून काढायला 2 वर्ष लागतात म्हणतात. अर्धा लिटर काढतात म्हणे, तेही 2 दिवसात भरून येतो. 2 दिन में वो भर जाता है, आ जाता है. जैसे की तैसे, वैसा है वैसे हो जाता है. एवढा रक्त तयार करणाऱ्या फॅक्टऱ्या हाडा मासाच्या पोकळीत दळून ठेवल्यात. आणि ये मनुष्य के अंदर इतना रक्त है, तयार करने की फॅक्टरी है. हां, हाडा मासात दळून आहे, दळून ठेवलेले आहेत, दडवून ठेवल्या म्हणजे लपून ठेवलेले आहेत. आम्हा गरिबांना 4 थेंब देताना याचा हात आखडतो. हम जैसे गरीब लोगों को, हम जैसे गरीब यानी कौन है यहाँ पे, वो बोल रहे हम जैसे गरीबों को इतना सा रख देने में इसका हाथ पीछे होता है, यानी पीछे आ जाता है. हा मात्र कुठल्याही झाडांची फळं तोडतो. मनुष्य कहीं पे भी जाकर फल तोड़ता है, उसने लगाया है या नहीं लगाया हो. रास्ते में जाते दिख गया फल, हाँ क्या सुंदर आंबा है, मार ये, है ना. नींबू दिख रहा है किसी के घर में, चलो नींबू 2-3 डालो जेब में, चलो. तर अशा प्रकारचा तो करतो. हां, कुठल्याही झाडांची फळे तोडतो, कुठल्याही नदीचं पाणी पितो, किती प्राणी मारून खातो. ते तर त्यांच्या जीवाचे नाही राहत, है ना. उसके घर के भी नहीं रहते, या उसका जीव तो अलग है, तो भी वो ये सब करता है. हे चालतं का याला, हे चालतं कसं. माणूस हे ऐकत होता, तो म्हणाला माझी झोप उडवता आणि वर हे, वो जो मनुष्य है वो सब सुन रहा था. कथा है इसलिए वो सुन रहा था. हम सुन सकते क्या, वो बोल, ये कथा है, ये इमेजिनेशन है लेखक का. कौन है लेखक, अनिल अवचट. हां, अनिल अवचटने लिहिलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की माणूस हे ऐकत होता, तो म्हणाला माझी झोप उडवता आणि वर हे माझं संरक्षण करायचा हक्क आहे मला, मी तुम्हाला मारणारच. मेरा संरक्षण करने का हक है मुझे, मैं तो तुम्हें मारूंगा ही. ते माझं जैविक कर्तव्य आहे, ये मेरा जैविक कर्तव्य है. बोलणंच खुंटलं, एकदम खुंटलं म्हणजे बंद होऊन गेलं. बोलणंही बिलकुल बंद हो गया. डास म्हणाला तुझ्यातलं रक्त काढणं हेही आमचं जैविक कर्तव्य आहे. फिर दासू आणि दासी हे डासांमधलं एक सुजाण कुटुंब होतं.
दासू आणि दासी, ये सबसे सुजान, सुजान म्हणजे सुजान, ज्याला चांगलं समजतं, यानी हमारे घर के जो आजी आजोबा है, बहुत दादा दादी है बूढ़े, वो वैसे यहाँ पे दासा क्या दासू आणि दासी असे एक सुजान कुटुंब होतं. ते इतर डासांना म्हणालं, आपला जन्माचा संसार संबंध बोलणं तोडून कसं चालेल, हमारे जन्म का संबंध है, ऐसे ना बोलकर कैसे चलेगा, ऐसे एकदम से बोलना बंद नहीं करना चाहिए, बोलते रहना चाहिए साथ में. इतरांनी मग बोलणी करायला त्यांची नियुक्ती केली. त्यांनी माणसाला विचारलं, तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे, तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे. रक्ताचं नुकसान फारसं मोठं नाही, रक्ताचं नुकसान फारसं मोठं नहीं, बहुत ज़्यादा बड़ा थोड़ी है, जितना सा चुल्लू पर रक्त निकलते हैं 2 दिन में आपका आधा लीटर रक्त भरता है, तो हम थोड़ा सा ही निकल रहे हैं ना, रक्ताचा मोठा प्रॉब्लेम नाही. देखो डास बोल रहे मग रक्ताचं नुकसान फारसं मोठं नाही, काही मिनिटातच ते भरून येतं आणि तू खाकरतोस, शिंकतोस, त्यातून जातात की कितीतरी प्रोटीन्स. प्रोटीन्स किस में जाते हैं, जब हम छींकते हैं, खाकरते हैं, उसमें भी तो बहुत सारे प्रोटीन जातात. मग रक्ताचंच काय एवढं घेऊन बसला आहेस, फिर रक्त के बारे में क्यों सोच रहा है इतना तू. फिर कारण रोग प्रसार, कारण काय आहे, रोग प्रसार, रोगाचा प्रसार होतो. एखादी डास चावला की मलेरिया डेंग्यू सारखे मोठे मोठे रोग होतात, है ना. रोग प्रसार. माणसाने जरा हटके मुद्दा काढला, माणूस म्हणाला, हे होता है सर, फक्त रक्ताचा प्रश्न नाही आहे. मग दासी म्हणाली, बरं का भाऊजी, आमच्या पोटात शिरणारे जंतू तुमच्या शरीरात शिरतात, त्याला आम्ही काय करायचं, पण सर्वच डासांमुळे रोग प्रसार होत नाही. देखो दासी बोल रही है कि हाँ, हमारे शरीर में जो जंतु रहते हैं वो तुम्हारे शरीर में जाते हैं, उससे रोग प्रसार बढ़ता है, लेकिन सभी डास तो नहीं रहते. डेंगू के अलग डास है ना, मलेरिया के अलग डास है, वो अगर चुभते हैं तो ही वो प्रकार की बीमारी होती है. पण सर्वच डासामुळे रोग प्रसार होत नाही. काही जमाती आहेत आमच्यात तशा, कुछ जमाती आहे हमारे इसमें ऐसे. झोपेत तुमच्या अंगात आम्ही सुई खूप असतो, ते फार दुखतं का, आणि उनका जो डंक है वो सुई समान है, ते आम्ही खूप असतो, तो दुखता है क्या आपको. ती काळजी आम्ही घेतो, ती आम्ही काळजी घेतो, आणखी घेत राहू, और हम काळजी लेंगे कि इसको पता भी नहीं चले, ऐसे हम खून निकालेंगे, वो हम करेंगे. आमच्या मुलांना विशेष ट्रेनिंग देऊ. हमारे जो छोटे बच्चे हैं, मच्छर बोल रहा है, हमारे जो छोटे बच्चे उनको अलग ट्रेनिंग देंगे, और ट्रेनिंग देंगे कि अच्छी तरह से बराबर उसकी नींद खराब ना हो, इस प्रकार वहाँ पे डसो करके देऊ. झालं. आणि तुमची ती गुणगुण, आता मग तो म्हणतो माणूस, आणि तुमची ती गुणगुण 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 गुणगुण, नींद में रहते हो और आवाज करते रहते हो गुणगुण गुणगुण करके, तुम्हाला तुमचं नरडं बंद नाही ठेवता येत, अगदी संताप येतो अशा वेळी. फिर दासू म्हणाला, दादा, सेकंदात शेकडो वेळा पंख हलवावे लागतात, तेव्हा कुठे उडू शकतो. सेकंड में शेकडो बार, 1000 बार भी नहीं, शेकडो बार पंख हिलाने पड़ते, तब हम उड़ पाते हैं. उडू शकतो, तेव्हा कुठे उडू शकतो आम्ही. त्याचा आवाज काय करणार. त्यांच्या बोलण्यातून फारसे निष्पन्न झाले नसले तरी कटुता कमी झाली होती. यानी उनके बातचीत से कुछ निष्पन्न हुआ नहीं, कुछ भी एक उपाय मिला नहीं, फिर भी जो एक दूसरे का जो कटुता थी, जो संबंध बिगड़े थे, वो थोड़े कम हुए थे, मनुष्य आणि डासाचे. दासू म्हणाला, अभी तक दासी बोल रही थी, अभी दासू बोल रहा है. हाँ, वो जो दासू है यानी पुल्लिंग जो है वो. दादा, सेकंदात शेकडो वेळा पंख हलवावे लागतात, तेव्हा कुठे उडू शकतो आम्ही. त्याचा आवाज काय करणार. त्याच्या बोलण्यातून फारसे निष्पन्न झाले नसले तरी कटुता कमी झाली होती. डासांनी मग त्यांची जनरल बॉडी मीटिंग ठेवली. फिर डास ने देखो, सब डासों ने एक मीटिंग रखी.
हाँ, कोई भी काम करना है तो मीटिंग रखते की नाही हम लोग, वैसे मीटिंग रखी. दासू दासीचा अहवाल सगळ्यांनी ऐकला. सगळे गंभीर झाले. विचार विनिमय सुरू झाला. त्यांच्यातला एक डॉक्टर संशोधक पुढे आला. म्हणाला, मी एक लोकल एनेस्थेशिया देणारं रसायन शोधलंय. मैंने एक एनेस्थेशिया देने वाला रसायन ढूंढा है. एनेस्थेशिया क्या करता है? एनेस्थेशिया जब कोई किसी का ऑपरेशन होता है तो जहाँ पे ऑपरेशन होता है उसके कुछ अंतर में, जैसे पेट का ऑपरेशन है तो कमर में ऐसे एक एनेस्थेशिया का इंजेक्शन दिया जाता है स्टार्टिंग में. इससे वो जो बॉडी पार्ट है जहाँ पे ऑपरेशन किया जाता है वो सुन्न हो जाता है. सुन्नी देना जिसे बोलते हैं ना, उसे बोलते हैं इंग्लिश में एनेस्थेशिया. ठीक है, एनेस्थेशिया जो है त्याचं औषध मी शोधून काढतो. म्हणजे मैंने अगर डंक मारा तो उसको समझ में नहीं आना चाहिए, मनुष्याला समजायला नहीं पाहिजे. ऐसा मैंने रसायन ढूंढ के निकाला है. एक दास बोल रहा है, यानी उसमें वो दासों में वो क्या है, डॉक्टर है, साइंटिस्ट है. हाँ, साइंटिस्ट है, डॉक्टर भी नहीं. एनेस्थेशिया देणारं रसायन शोधलं है. आपल्या सुईवर ते लावायचं. देखो वो जो डंक है उस पे वो लगाना एनेस्थेशिया, की ती खुपसलेली त्याला कळायचंही नाही. फिर वो अगर खुपसी तो समजेगा भी नहीं. सगळ्यांच्या तोंडून एकदम वाह. सब जो मीटिंग ले रहे थे वो बोले वाह. असे उद्गार बाहेर पडला. डास पुढाऱ्यानं त्याला विचारलं, त्याचं पेटंट बिटंट काही नाही ना? उसका पेटेंट बिटेंट तो कुछ नहीं है, यानी कुछ उसके लिए कुछ हमें ये तो नहीं होगा, कुछ हानी तो नहीं होगी. हाँ, छे तसं करायला आपण माणसं का आहोत? वैसा करने के लिए हम क्या मनुष्य है? हशा उसळला, यानी सब हसने लगे. तो पुढे म्हणाला, ज्या वनस्पतीपासून ते रसायन मिळतो त्या मुबलक आहेत आणि त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलंय. यानी जिस वनस्पति से मैं ये एनेस्थेशिया बना रहा हूँ वो वनस्पति बहुत है और वो देने के लिए तैयार है. यानी वनस्पति के साथ भी बातचीत हो चुकी है डास सायंटिस्ट. हां, शिवाय आपल्या शरीरातल्या त्या जंतूसाठी आपण ते अँटीबायोटिक्स घेतली तर, हां, शिवाय इसके अलावा आपल्या शरीरातल्या त्या जंतूंसाठी, यानी जो जंतु लोगों को, मनुष्य को हानि पहुंचाते हैं, उस जंतु के लिए हम लोगों ने एंटीबायोटिक्स ली तो, हम लोगों ने कुछ एंटीबायोटिक ली तो घेतली तर आता राहिला प्रश्न आपल्या गुणगुणीचा. माझे त्यावर प्रयोग सुरू आहेत. और वो हम जो लोग गुनगुन करते हैं जिससे लोगों को परेशानी होती है, वो एक प्रॉब्लम है, उस पर मेरा रिसर्च प्रयोग शुरू है. म्हातारा डास म्हणाला. अभी जो सबसे बूढ़ा डास था वो बोला, क्या बोलता है, माणसाला ऐकू येतं ते कानानं, तो कान टाळला की झालं. अभी उस पर भी उन्होंने कुछ सॉल्यूशन निकाला कि क्या मनुष्य को सुनाई कहाँ पे देता है? कान से. कान को छोड़ो, कान के पास जाना ही नहीं. दास ने देखो आइडिया निकाली, कान के पास जाना ही नहीं. कान टाळला म्हणजे छोड़ दो. टाळला, गाल आहेत, कपाळ आहे, शक्यतो पाय पकडा. प्रश्न सुटला. गाल आहे, कपाळ आहे और शक्य होत असेल तो ये सब छोड़ो, पैर पकड़ो, पैर पर डसो तो आवाज़ भी नहीं आएगा उनको, आराम से वो सोएंगे और हम अपना काम करेंगे. एक छोटा सा मच्छर कितना सोचा. इतना सोचते हैं इसीलिए तो वो है उनकी जमात, है ना, नहीं तो नहीं रहती थी. हाँ, प्रश्न सुटेल. आणि मग ते सहकार्य पर्व सुरू झालं और फिर वो सहकार्य शुरू हो गया. एक पहिली छान झोप झाली की दुरून गुणगुण ऐकू आलं तरी त्याला चालतं. उसकी अगर एक अच्छी नींद होने देना, एक अच्छी नींद होने के बाद
फिर अगर गुनगुन शुरू हो गई तो उसको चलता है, कोई टेंशन नहीं लो. आता तो डासांच्या त्या गुनगुनीत संगीत शोधू लागला आहे. अभी वो तो डास के उस गुनगुन में, उसके आवाज में संगीत सुनाई देता है उसको. एकदा सकाळी त्याला त्याचा तरुण पुतण्या म्हणाला. वो जो व्यक्ति दिख रहा है बुक में, उसको उसका पुतण्या, पुतण्या म्हणजे काकांचा मुलगा. ठीक आहे, पुतण्या याने काकांचा मुलगा, अपने भाई का लड़का याने पुतण्या. पुतण्या म्हणाला, तुमच्या चेहऱ्यावर डास चावल्याचा किती खुणा आहेत, आरशात बघा एकदा. उसके भाई का लड़का उनको बोला, अरे काका आपके चेहरे पर कितनी मच्छरों ने डासा हुआ है, कितने खुणा आहेत, किती निशाण आहे, देखो जरा आईने में, आरशात पहा जरा. माणूस हसून म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावर जशा तारुण्य पिटिका आहेत ना, यानी तेरे चेहरे पे जैसे तारुण्य पिटिका है, अभी ये पुतण्या है तो तरुण ही होगा, है ना, तो इसलिए बोल रहा है तारुण्य पिटिका आहेत ना, तशा माझ्या चेहऱ्यावर आहेत डास पिटिका. डासों की पिटिका है ये. पिटिका यानी फोड़, पिटिका यानी फुंसी. हाँ, फुंसी छोटी सी बारीक सी. तो तारुण्य पिटिका यानी तरुणपणात येणाऱ्या. जैसे हार्मोन्स चेंज होते हैं तो हमारे चेहरे पर, कुछ लोगों के चेहरे पर आती है ना, सभी को आएगा ऐसा नहीं है. तो मुझे क्यों नहीं आई, टेंशन नहीं लेना. अरे मैं तरुण हो रही कि नहीं, किसी किसी को पूरे इसमें नहीं आता है ना. तो आणि नंतर डास पिटिका म्हणजे डास चावल्यामुळे. फार छान दिसतात ना त्या. पुतण्याच्या चेहऱ्यावर असे भाव म्हटले की आता याला काय म्हणावं. अब काका को क्या बोलना. काका बोल रहे हैं कि ये छान अच्छा दिख रहे ना. बेचारा चुप हो गया. हा पाठ कुठून घेतला आहे. सरल तरल. सरल तरल ब्रैकेट में देखो दिया है सबसे लास्ट में, सरल तरल. तर यातून हा पाठ घेतलेला आहे. शब्दार्थ दिले आहे. जैविक म्हणजे जीवा संबंधी. सुजाण म्हणजे काय आहे. शब्दार्थ देखो, सुजाण याने क्या दिया है, शहाणा. कटुता याने कडवटपणा. हाँ, आकृती पूर्ण करा. डासांचा त्रास वाचवण्यासाठी केलेले उपाय बता. डासांचा त्रास वाचवण्यासाठी केलेले उपाय, कौन कौन से उपाय किए. नहीं, मनुष्य ने कौन कौन से उपाय किए. हाँ, अंगाला मलम लावणे. और सेकंड नंबर अगरबत्ती जाळणे. और पंखा लावणे. दरवाजा आणि खिडक्या बंद करणे किंवा लावणे. हां, आता एकच जण सांगायचं. डासांच्या मते माणूस करत असलेल्या चुकीच्या गोष्टी. डासांच्या मते माणूस करत असलेल्या चुकीच्या गोष्टी. कौन कौन सी गलतियां करता था माणूस डासांच्या मते. क्या करता है, उसके हक में नहीं है तो भी. कौन बताएगा कोणत्या चुका करतात. हाँ, दूसरा है आ का है ना क्वेश्चन. आ का देखो. डासांच्या मते माणूस करत असलेल्या चुकीच्या गोष्टी कोणत्या. यस, झाडाची फळं तोडतो. दुसरा नदीचं पाणी पितो. आणि तिसरं प्राण्यांना मारून खातो. है ना, लिहिलेलंच आहे त्या पुस्तकात. त्या 3 गोष्टी आहेत जो माणूस करतो, चुकीचं करतो हे, है ना. आणि आम्हाला म्हणतो एवढूच्या रक्ताजडी. हां, खालील दिलेल्या इंग्रजी शब्दाचे मराठीत अर्थ लिहा. फॅक्टरी. फॅक्टरीला मराठीत काय म्हणायचं. गुड. कारखाना. प्रोटीन्स नाही, प्रोटीन्स प्रथिने. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. प्रथिने थ रस्व.
मीटिंग सभा, प्रॉब्लेम समस्या, ट्रेनिंग प्रशिक्षण, ट्रेनिंग प्रशिक्षण, पाठातून शोधून लिहा डासांची संवेदनशीलता दाखवणारी वाक्ये. डासांची संवेदनशीलता, संवेदनशीलता यानी जिसमें डास जो है संवेदनशील दिख रहे हैं, यानी उनको मनुष्य की चिंता है ऐसा दिखाई देता है. ऐसी कौन सी वाक्य है इस लेसन में? कौन सी वाक्य बता सकते हैं? डास को मनुष्य की चिंता है. वो बीमारी यानी कि मलेरिया डेंगू वाली. हाँ हाँ, कान सोडून. अच्छा, कान सोडून याच्यावर कपाळावर किंवा गालावर हे पण सोडा आणि पायावर चावा. और आणखी काय लिहू शकतो? त्यांनी ॲनेस्थेशिया सारखं एका आणि मीटिंग बोलावली, ॲनेस्थेशिया शोधून काढला आणि परत अँटीबायोटिक्स घेऊ बा आपण की जंतूंचा त्रास माणसाला झाला नाही पाहिजे म्हणून, है ना. अशा प्रकारचे विविध आपल्याला इथे गोष्टी दिसतात ज्यात डास संवेदनशील है, यानी डास मनुष्य के बारे में सोचता है, यह दिखाई देता है. दुसरा, डासांनी माणसाच्या वाईट गोष्टींवर केलेली टीका दर्शवणारे वाक्य. टीका, निंदा. कौन से ऐसे वाक्य है जो डास ने मनुष्य के बारे में उनकी निंदा की है? कौन से वाक्य से? कौन से ऐसे वाक्य है? बोलो. कौन से वाक्य से मानुष गलत है यह डास ने बताया है? वही जो झाडा रस्त्याने जाताना झाडाची फळं तोडतो आणि नदीचे पाणी पितो, प्राण्यांना मारतो, है ना. ही चुकीची गोष्ट आहे. माणसाच्या वाईट गोष्टीवर केलेली टीका, यह वाईट गोष्ट आहे माणसाची. हां, माणसाला चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून डासांनी सुचवलेले उपाय. कौन से उपाय बताए? की हां, कानाजवळ जायचं नाही, गालाला किंवा याला ना पायाला चावणे एक उपाय हुआ. दूसरा, हां, डंख चुकला म्हणजे हे नाही झाला पाहिजे, चुभना नहीं चाहिए, इसलिए उसके ऊपर ऐसा एक द्रव्य डालना, फट से उसको खूप जोरात त्यांना हे करायचं, हळूच करायचं. आणि नंतर तिसरा, और चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून शक्य असल्यास, ये तो पहिला ही बोला, शक्य असल्यास पायावर चावणे. हां, ये हो गया, चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून. और चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून और कौन सी आइडिया बताई? हां, शरीरातील जंतूंसाठी डॉक्टरांचे म्हणजे वनस्पतींचं त्यांनी एक औषध बनवलं है ना, आणि त्यामुळे जंतू त्यांच्या मनुष्याच्या अंगात जाणार नाही, किंवा ॲनेस्थेशियासारखं एक औषध तयार केलं. हे तिसरं झालं. आणखी एक गोष्ट की त्यांची पहिली झोप होऊ द्यायची, नंतर त्यांना चावायचं. ये एक हो गया. फिर समानार्थी शब्द लिया. नदी, नदी का समानार्थी क्या होगा? सरिता, तटिनी. ठीक है. रात्र, निशा. झोप, निद्रा. संताप, राग. हां, कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरावं. अव्ययांचा प्रकार ओळखा. रवी वाचताना क्या आएगा? रवी वाचताना नेहमी अडखळतो. नेहमी कौन सा अव्यय है? क्रिया विशेषण अव्यय, यानी कैसा पढ़ता है वो क्रिया के बारे में बताया है. नेहमी,
तो क्रिया के बारे में। फिर सूर्य ढगा मागे लपला आहे, शब्दयोगी अव्यय। वर, मागे, पुढे ये सब क्या है, शब्द को जोड़कर आने वाले हैं, इसलिए शब्दयोगी अव्यय। प्रयत्न केला तर यश नक्की मिळेल, तर उभयान्वयी अव्यय, दो वाक्य को जोड़ रहा है। प्रयत्न केला एक वाक्य हो गया, तर है ना, तो दो वाक्यों को जोड़ना, यानी उभय यानी दोन। कल ही देखा था हमने, उभयम देखा था, उभय यानी दोन। दोन वाक्यांना, दोन शब्दांना जोडणे म्हणजे उभयान्वयी अव्यय। फिर केवढी ही इमारत, अबब, क्या आएगा, अबब, केवढी ही इमारत। कौन सा अव्यय हुआ, केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय। रस्त्यातून जाताना सावकाश, सावकाश व जपून चालावे। कैसे चलना चाहिए, सावकाश आणि जपून। तो सावकाश ये क्या हुआ, क्रिया विशेषण अव्यय। क्रिया के बारे में विशेष जानकारी दे रहा है, इसीलिए क्रिया विशेषण अव्यय। फिर मी काल शाळेत आलो नाही, मी काल शाळेत आलो नाही कारण माझी तब्येत ठीक नव्हती। दो वाक्यों को जोड़ना यानी उभयान्वयी अव्यय। 6th, हाँ, पतंग वर जात आहे, पतंग वर जात आहे, कुठे जात आहे, वर जात आहे, क्रिया विशेषण अव्यय। हाँ, लास्ट, शाबास, शाबास, आज तू खूप चांगले काम केलंयस। कोणता, केवल प्रयोगी अव्यय। 4 प्रकार के अव्यय है। अव्यय यानी अविकारी शब्द जिसमें कोई भी चेंज नहीं होता, कभी भी चेंज नहीं होगा। जैसे राम है तो राम ने, रामास, रामाला, राम में। तुला, तू है तो तुला, तूने, तुम्ही, ऐसे कुछ तो भी होता है गड़बड़। विशेषण में भी होता है, सुंदर में है, कुरूप में है। विशेषण क्रियापद में तो बहुत ही गड़बड़ होती है, आहे, होता, होईल, खातो, खाल्ला, खाईल, पितो, पिला, पील। लेकिन क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, ये 4 अव्यय जो है इनमें कभी भी कुछ भी परिवर्तन होता नहीं। क्रिया विशेषण अव्यय यानी क्रिया के बारे में विशेष जानकारी देने वाला अव्यय, जैसे हळूहळू, सावकाश, जलद, संथ, नेहमी, काल, उद्या, ऐसे शब्द। शब्दयोगी अव्यय यानी शब्दों को जुड़कर आने वाले। टेबलाजवळ, टेबलावर, टेबला खाली, टेबलाकडून, टेबला मागे, टेबला पुढे, ये हो गए टेबल के साथ जुड़कर आने वाले, तो उनको बोलेंगे शब्दयोगी अव्यय। शब्द से जोड़कर आने वाले। योग यानी जुड़ना, योग यानी जुड़ना, किससे जुड़ना, शब्दयोगी, यानी शब्द से जोड़कर आने वाले शब्दयोगी अव्यय। फिर है उभयान्वयी, उभय यानी दो, उभय यानी दोन, दोन काय, शब्द किंवा वाक्य। आणि, पण, परंतु, जर, तर, कारण, ऐसे जो शब्द है उनको बोलते हैं उभयान्वयी अव्यय। और केवल प्रयोगी अव्यय तो जानते ही हो, अबब, अरे अरे, छे। उभयान उद्गारवाचक चिन्ह जहाँ पे है, ऐसे वाक्य एकदम भावनात्मक निकले हुए, अपनी भावना प्रदर्शित करने वाले शब्द जो रहते हैं उनको बोलते हैं केवल प्रयोगी अव्यय। ठीक है। स्वमतावरील प्रश्न हम बाद में देखेंगे, यहाँ पर ही